वाळू ठेकेदार तांबे नियमबाह्य उत्खनन आणि वाळू वाहतूक करताना दोषी आढळून आल्याने त्यांचे नाव काळ्या यादीत टाकून निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी दिनांक 31 मे रोजी जिल्हाधिकारी यांना पाठवल्याने एकच खळबळ उडाली। मात्र कारवाई होणार का हा खरा प्रश्न निर्माण झालाय। दिलेल्या प्रस्तावात नमूद आहे की वाळू ठेकेदार राजाभाऊ तांबे यांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करताना पोकलँड आणि वाहने जप्त करण्यात आली। दिनांक 7 एप्रिल रोजी पहाटे 3:22 सुमारास सासखेडा वाळू घाटाजवळ वाळू गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणारे 2 वाहने अनुक्रमे वाहन क्रमांक MH12 WJ 3563 अंदाजे 10 ब्रास वाळू, दुसरे वाहन क्रमांक MH12 WJ 3763 अंदाजे 10 ब्रास वाळू विना रॉयल्टी पावती आणून आले। सदर दोन्ही वाहने हे श्री राजाभाऊ तांबे दुग्धीवी इन्फ्रा मेगा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या मालकीचे आढळून आले आहे। सदर कसूरदार श्री राजाभाऊ यांच्या विरुद्ध कलम 379 34 भांडवी कलम सह कलम 3 आणि 4 गौण खनिज अधिनियम प्रमाणे पोलीस विभागामार्फत कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आलाय। याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी परतूर यांना अहवाल सादर करण्यात आला होता। त्या अनुषंगाने श्री राजाभाऊ तांबे दुग्धीवी इन्फ्रा मेगा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना दोन्ही वाहनाला प्रत्येकी 8,30,755 रुपयाच्या दंडाची नोटीस निर्गमित केली असून सदरील दोन्ही वाहनाच्या दंडाची नोटीस देण्यात आली होती। तसेच लिमखेडा येथील लिलाव झालेल्या वाळू घाटात दिनांक 28 मे रोजी अप्पर जिल्हाधिकारी या पाहणी करण्यासाठी गेल्या असता त्यांना पोकलँड वाळू उत्खनन करताना दिसून आले। ते जप्त करण्यात आले। सदर 4ही वाहने चौकशी दरम्यान वाळू ठेकेदार राजाभाऊ तांबे यांच्या मालकीचे आढळून आल्याने सदर निविदाधारक हे सासखेडा तळणी टाकळखोपा या वाळू घाटाचे निविदाधारक आहे। सदर वाळू ही त्यांनी निविदा घेतलेल्या वाळू घाटातून अवैधरित्या उत्खनन केलेले सकृतदर्शनी दिसून आले। निविदाधारकांनी अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात 1966 चे कलम 48(7) 48(8) कारवाईस पात्र राहतील। त्यांनी अटी शर्तीचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने ठेकेदार राजाभाऊ तांबे दुर्गादेवी इन्फ्रा मेगा प्रोजेक्ट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना काळ्या यादीत टाकून सदर निविदाधारक यांची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलाय। कारवाई होणार की ठेकेदार यांना पाठीशी घालणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे। सदर ठेकेदाराच्या वाळूघाटाची ETS मोजणी अहवाल सध्या गुलदस्त्यात आहे। अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून आहे। एप्रिल महिन्यातच लिलाव रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून सुद्धा त्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई का केली नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।